हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर झालं का तुमचं चहा वगैरे? माझं तर झाले. जस्ट मी आता चहा वगैरे घेतली, फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं माझ्या ताईंना मी प्रॉमिस केलं होतं की मी म्हणजे माझ्याबद्दल जे घडलेले आहे, शेजारी किती आयुष्य वाटोळ करू शकतात ते मी शेअर करणार होते तुम्हाला, म्हणून आज व्हिडिओ बनवत आहे. आणि सगळ्यात पहिलं तर जी ताई माझ्या म्हणजे नाही का पहिला व्हिडिओ बघते आणि तिची पहिली कमेंट्स प्रत्येक व्हिडिओला असते, तर त्या ताईला मला थँक्यू सो मच की तू माझे व्हिडिओ बघत असते, माझ्या व्हिडिओची वाट पण बघते असं ती प्रत्येक वेळेला म्हणत पण असते. तर तुझ्या ह्याच बोलण्यामुळं मला म्हणजे छान वाटतं. तर थँक्यू सो मच ताई. आणि म्हणजे खरंच मला एवढ्या वर्षानंतर असं वाटते की यार माझ्या बहिणी, म्हणजे माझी बहीण गेल्याच्या नंतर की मी खूप दुःखी होते आणि खूप एकटं वाटत होतं. परंतु जशा मला तुम्ही भेटलात ना, तेव्हापासून मला वाटत नाही एकटं. आणि खरंच माझ्या सगळ्या बहिणी खूप छान आहेत आणि खूप प्रेम करतात. आणि तुम्हाला असं वाटेल लगेच डोळ्यात पाणी येतं, पण काय करू. हो, खरंच तुमचं प्रेम बघून आणि तुम्ही एवढ्या छान कमेंट्स करता. मला माझं चुकलं तरी पण मला कधी कधी सांगत जाता या प्लीज. असं काही नाही आहे, मी पण माणूस आहे, मी पण चुकू शकते, माझ्या बोलण्यातून पण चूक होऊ शकते. तर मला समजून घेतलं आणि मला खूप म्हणजे नाही का ज्या गोष्टीची गरज होती ना, मानसिक आधाराची, म्हणजेच माणसाची गरज होती ना, ती तुमच्याकडून मला तुमच्या रूपात भेटलेली आहे. तर मी माझ्या सगळ्याच बहिणींना थँक्यू सो मच म्हणते पहिल्यांदा तर. आणि खास करून संगीताताई जे मुंबईवरून आहेत, त्या सारखं मला म्हणजे नाही का माझं नाव घेऊन बोलतात, तर खूप छान वाटतं. तर संगीताताई, दुसऱ्या बहिणींना राग येऊ देऊ नका, सगळ्यांची नावं माझ्या आठवणीत राहू शकत नाही आहेत. तुम्ही समजू शकता की किती प्रेशर असतं. तर ह्यांचं नाव मी का घेते, तर ह्यांनी मला खूपदा विचारले की तू कुठं राहते. तर ताई, मी तुमच्या जवळच राहते, तर तुम्ही अंदाज लावून मला सांगा, गेस करून, की मी एक्झॅक्टली कुठं राहते. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे मी कुठं राहते. जर तुम्ही करेक्ट नाही सांगितलं तर तुम्ही मला सांगा लवकर की मी कुठे राहते. आणि तुम्ही एवढे छान कमेंट्स करतात बरं का, तुम्हाला पण खूप सारे थँक्यू. आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं कमेंट्स करून मला समजवण्याचा पण प्रयत्न करता. तर असो, मला खूप छान वाटले आणि आज मी खूप फ्रेश आणि आनंदात आणि मूडमध्ये व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावरती की किती आनंद आहे. आणि हा आनंद कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा नाही बरं का, फक्त माझे माणसं मला भेटतायत म्हणून आनंद आहे. आणि हे काय मला तुम्ही सबस्क्राईब करावं, फॉलो करावं किंवा हे करावं ह्याच्याबद्दल नाही, हे आत आहे प्लीज. खरंच मला मनापासून वाटतं. आणि जर नशिबात असेल ना, तर आपण सगळ्याजणी एक वेळा तरी लाईफमध्ये भेटू बरं का, नक्कीच भेटू. तर चला, सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच. तुम्ही मला एवढ्या छान कमेंट्स केल्या. आणि एका ताई सॉरी, एक ताई मला सॉरी पण बोलली. तर ताई, माझ्या मनामध्ये असं काही नसतं ग, मी सहज बोलून जाते. मला जे समोरून कोणी काही बोललं तर तुला सॉरी म्हणायची गरज नाही आहे. इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला. तू बोलली असशील पण सॉरी म्हटली, हाच तुझा मोठेपणा आहे सगळ्यात जास्ती. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं बोललोय असं जाणीव होणं, हाच तर माणसाचं माणुसकी आहे. आणि ती तुला झाली, त्याबद्दल सुद्धा थँक्यू. बाकी काहीच नाही आहे. पण प्लीज असं म्हणजे नाही का एखादं, हां बरोबर आहे की सध्या खूप सोशल मीडियावरती नाटकं चालू आहेत किंवा कुणी लाईक फॉलोसाठी करते, बरोबर आहे. पण आपली सगळी बोटं सारखी आहेत का गं? नाही आहे ना. तसंच सगळी माणसं सारखी नाही आहेत. सगळे लाईक फॉलोसाठीच येतात असं नसतं. काही आपलं दुःख शेअर करायला येतात. खरंच काहींना गरज असते. मला पण आता सध्या गरज आहे फायनान्शियली, की म्हणजे मी तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण, की मी मागील किती वर्षापासून तर स्वतःहूनच मी माझ्या नवऱ्याची मदत घेत नाही आहे. त्यामुळे मी म्हणजे इन्कमचा फायदा बघते. दुसरं म्हणजे तुमची मर्जी राहिली तुम्हाला काय करायचं ते. पण माझा मुलगा आणखीन पण शिकतोय आणि मुलगी पण, लग्न झालं म्हणजे काही ते शिक्षण पूर्ण झालंय असं नाही आहे. ती लहानच आहे. तिला पण 18 कंप्लीट झाल्यानंतर तिने ते लग्नाचं डिसिजन घेतलेलं आहे. समजा 18 होऊन गेलं होतं, 19 वर्ष लागलं होतं तिला, त्याच्यानंतर तिने लग्न केलेलं आहे. तर तिचं पण शिक्षण तुला सांगते, म्हणजे मी फीस वगैरे भरलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत
आता तिनं देणार आहे का माझे ते फीस बुडवणार आहे ते तिच्यावरती अवलंबून राहिलं. परंतु मी माझं कर्तव्य तर केलेलं आहे. एवढंच नाही तर हेल्थ इन्शुरन्स सुद्धा आमच्या आहेत ना, तर हेल्थ इन्शुरन्सचे सुद्धा मी तिचे म्हणजे असं नाव लगेच कमी केले किंवा काय असं काही नाही आहे. मी तिचे हेल्थ इन्शुरन्समधून सुद्धा म्हणजे जे वार्षिक हप्ते असतात ते सुद्धा मी कंटिन्यू भरते आणि भरतच राहणार आहे. कारण पुढे भविष्यामध्ये काही जरी अडचणी आल्या, तिच्या नवऱ्याने जर नाही केलं तर मी तरी एवढा पैसा परत कुठून आणू शकणार आहे, म्हणून मी ते करत आहे. आणि माझ्या एकटीच्या ह्याच्यावरती माझं सगळं मी घर, माझ्या मुलांच्या फीस सगळं सुखसुविधा करते. तर मी 2 पैसे कमवण्याचा इन्कम शोधत आहे. म्हणून मी इथे यूट्यूबवर आलेली आहे आणि माझं स्वतःचं पण मला मत मांडायचं आहे की खरंच किती लेडीज दुःखी असतात. आता काही त्यांनी वाईट कमेंटकडे लक्षच नाही द्यायचं, नको, मला चांगलेच कमेंटला लक्ष द्यायचं आहे. आणि माझ्या चांगल्या एवढ्याच छान छान कमेंट्स करणाऱ्या ताईंना सोडून मी कशाला फालतूक लोकांना हे करू. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. खूप झाली बकवास. तर आता मला एक छोटंसंच म्हणजे आता समजदाराला इशारा का, एक व्यक्ती असा आहे जो फक्त सिंगल महिला आणि मराठी जी मराठ्याच्या आहेत आणि सिंगल आहेत त्यांच्या आयडीवरती जाऊन त्यांना घाण कमेंट्स करत आहे आणि मी त्याला फॉलो करते. मी बघितलेलं आहे. त्यानं तशाच कमेंट त्यानं मला पण केलेल्या आहेत. आणि त्याला जर आपण म्हणजे समज हाईड जरी केलं ना, आपला चॅनल त्याला दिसूच नाही म्हणून त्याला हाईड जरी केलं तर तो परत नवीन चॅनल ओपन करून परत येऊन घाण कमेंट्स करत आहे आणि केळी पाठवत आहे. मेन म्हणजे माझं कसं लागतंय, माझं कसं आहे, असं आहे, असले फालतू कमेंट्स करत आहे तो. तर मला सांगायचंय, तू असा गंधा नालीचा किडा आहे म्हणून तुझ्या आईनं तुला कदाचित पैदा केले आणि फेकून दिले, बरोबर. तर चला समजदाराला इशारा कापी. माझा बाप परत जन्माला यायची खरंच गरज आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची परत ह्या महाराष्ट्राला आणि भारताला खूप गरज आहे. कारण ना त्यांची फक्त शिवजयंती साजरा केली जाते पण त्यांचे संस्कार जपले जात नाहीयेत. त्यांनी नाचणारी नीला सुद्धा साडी चोळी करून आणि बहीण म्हणून पाठवून दिलेलं होतं. तर असा माझा राजा त्याच्या महाराष्ट्रातल्या महिलांना आणि मराठी महिलांना हा नालायक अशा घाण कमेंट करतो. तुझ्यात जर एका बापाचा असशील ना तू, तर तुझा खरा ॲड्रेस तू पाठव रे. एका बापाचा असशील तर तुला त्याच वेळेला कळेल की मी काय आहे आणि काय करू शकते. आणि नाही तर तुझ्यात दम असेल ना तर मी एक ॲड्रेस तुला देते, तू दे म्हटल्यानंतर त्या ॲड्रेसवर फक्त तू येऊन दाखव. तर चला, आपल्याला असल्या घाण लोकांच्या चिखलात दगड टाकला की आपल्या अंगावर शितुडे येणार आहेत, बरोबर आहे. परंतु सिंगल महिला किंवा कुठलीही महिला असू दे, कुणाच्या बापाची जागीर नाही आहे तुम्ही तिला घाण कमेंट्स करायला आणि घाण बोलायला. हा, आणि प्रत्येक सिंगल महिला ही अशी फालतू असते हे ट्राय करणं सोडून द्या तुम्ही. कारण ना ह्या जगामध्ये जिजामाताच्या लिखी आणखीन जिवंत आहेत, झाशीच्या राणी पण जिवंत आहेत, बरोबर ना. कितीतरी तुम्हाला सांगते म्हणजे बऱ्याच लोक देवांना सुद्धा सहन करावं लागले. आपण तर सर्वसामान्य स्त्रिया आहेत, परंतु तेवढीच ताकद आपल्यात पण आहे. माझा बोलण्याचा उद्देश फक्त एकच आहे की तुम्ही स्वतःच्या, मला त्या व्यक्तीला हे सांगायचंय, पहिलं तुझ्या आईला जाऊन विचार रे की तू कसा आहे, तुझं कसं लागत आहे, किंवा आई तुझी केळी खाते का. तुझ्या आईला पहिलं विचार, कारण जिनं पैदा केले. तिचा बिचारीचा काही दोष नाहीये पण तरी पण तिचं नाव येणार. आणि नंतर तुझ्या बहिणींना पण विचार, कारण तिनं तुला रक्षाबंधनसाठी राखी बांधलेली आहे, भाऊबीजेसाठी ओवळलेला आहे की तिचं तू रक्षण करावं. पण तू स्वतःच्या बहिणीचं रक्षण करतोय, दुसऱ्याच्या बहिणीचं वस्त्रहरण करतोय. हट ना मर्दा. तिसरा मुद्दा, तू तुझ्या बायकोला विचार, तिला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल, ती तुझ्याजवळ असते त्यामुळं. आणि चौथी, कदाचित जन्मली असेल किंवा जन्माला येणार असेल किंवा येईल, तर तुझ्या मुलीला पण तू विचार. त्यांना सगळ्यांना विचारून झालं ना, मग ह्या युट्यूबवरच्या बायकांना विचारायला सुरुवात करतो. तर सगळ्यांच्या वाटेला जा, पण माझ्या जाऊ नको, कळलं का. त्यामुळे चला आपल्याला पुढे व्हिडिओला स्टार्ट करायचे आहे.
हे घाण तर होतच राहणार आहे. तर मी सांगत आहे तुम्हाला की शेजारी किती आयुष्य बर्बाद करतात. सर्दी आहे त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर तुम्हाला सांगते, माझं नवीन लग्न झालेलं होतं आणि नवीन लग्न झालेलं होतं माझं. मी तर तुम्हाला सांगितलेलंच की माझं कमी वयामध्ये लग्न झालेलं होतं. म्हणजे मी 9वीला होते आणि माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मी शिक्षण केलेलं आहे. मग आता त्यावेळेला किती हूड बुद्ध्या असते किंवा काही समजत नसतं. आपण कुणी काही विचारलं की पटकन सांगतो. माझं नवीन लग्न झालेलं होतं आणि मला खूप असं म्हणजे घरातून आता नवीन लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध झालेलं होतं. माझ्या सासूच्या वगैरे म्हटल्यानंतर थोडा त्रास होताच मला सुरुवातीपासून. तर मग माझी शेजारची माझी सासू ती इकडे तिकडे गेली नसल की मग मला यायचं, काय करते बेटा म्हणून बोलायचा किंवा मला बोलवून घ्यायचं त्यांच्याकडे, काय चाललंय, असं चाललंय तसं चाललंय विचारायचं. मग आपण सांगितलं ना त्यांना की मग ती माझ्या घरच्यांना म्हणजे सासूला मीठ मसाला लावून सांगायची आणि मग ते भांडण व्हायचं म्हणजे बऱ्यापैकी खूप जास्ती प्रमाणात व्हायचं. पण माझ्या तर त्यावेळेला मला लक्षातच यायचं नाही की अरे मी ही कुणाकडे बोलले, मी एवढा विचारच नाही करायचे. कारण एवढा विचार करायला त्यावेळेला एवढं हे कुठं असतं की आपण हे कुणाकडे तरी बोललोय म्हणून त्यांनीच सांगितलं, असं नव्हतं. मग ते असं होत गेलं की खूप मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास माझा वाढायला लागला. म्हणजे विचारायची सोय नाही. आणि ही बाई काही माझा विचार सोडायची नाही. म्हणजे मला ती विचारतच राहायची, इतक्या मयाने विचारत राहायची की जसं काही मला असं वाटायचं मी असली वेडी. मला असं वाटायचं की मी तिला मावशी म्हणायचे, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की यार ही माझी मावशीच आहे. आपण कसं म्हणतो की आई गेल्याच्या नंतर माय मरून मावशी उरू, तसा प्रकार मला असं म्हणजे ती जवळचीच वाटायची आणि मी तिच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायची. मग ती त्या गोष्टीचा फायदा घ्यायची. ती कधी तिपर्यंत स्वतःपर्यंत ठेवतच नव्हती. असं मनामध्ये तिनं कधी ठेवलंच नाही. ती लगेच माझ्या सासूला सांगायची, माझी सासू लगेच नवऱ्याला सांगायची. मग ते भांडण व्हायचं, मारामारी वगैरे, भरपूर त्रास व्हायचा आणि मला ते सहन नाही झालं मार की मग मी असं जीव देण्याचा प्रयत्न. मी ॲक्च्युली 2 वेळा माझा जीव देण्याचा प्रयत्न केलेला, जीव देण्याचा. मग ते इतकं हे झालं मला आणि नंतर जसं जसं हे होईल तसं तसं ती मला समजायला लागले की अरे आपलं मेन मुद्दा काय आहे की आपण ह्यांच्याकडे बोलतो आणि ह्यांच्यापासून आपल्या घरात जास्ती वाद वाढत आहे आणि आपण ह्यांना सांगितलेल्याच गोष्टी घरात कशा पोचतात. नंतर खूप वर्षांनंतर टायमिंग नंतर मला ते डोक्यात आलं आणि मग नंतर मला ते ज्या वेळेला मला समजलं, तुम्हाला सांगते, त्याच क्षणाला मी त्या लेडीजशी संबंध तोडला आणि बोलणं बंद करून टाकलं आणि मग नंतर तुम्हाला सांगते 2 वेळा मी जीव देण्याचा प्रयत्न केला ना. त्यातले एक जण आमच्या शेजारच्या होत्या, त्यांनी खूप मला छान पद्धतीने समजवलं. त्यांनी मला बोलवून घेतलं. म्हणजे ज्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडलं, मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी त्या आल्या होत्या तिथे आणि त्यांनी आल्याच्या नंतर वगैरे मला तिथं आंघोळ वगैरे घरी करायला लावली आणि मला घरी त्यांच्या घेऊन गेल्या आणि मग त्यांनी मला घरी नेल्याच्या नंतर त्यांनी मला 2-3 वाक्य सांगितलं. मला म्हटलं, तू सांग, तुझी आई गेली तर तुझी काय हालत झाली, तसंच तू जर गेली ह्या परिस्थितीमध्ये, असं काही केलं तू जर गेली तर तुझ्या मुलीचं काय होईल, तुझ्यासारखंच तुझ्या मुलीचं होईल. ही विचार का तुझ्या डोक्यात येत नाही? तू रडते ना आईसाठी की बघ तुझी आई गेली तर तुला बघायला भेटती का, नाही भेटत आहे ना. मग तसंच तू गेल्याने तुझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तर तुला राग आला, तुला काय झालं, तुला त्रास झाला, तू माझ्याकडे ये ना, माझ्याकडे ये, 2 दिवस राहा किंवा कुठेही निघून जा. तू म्हणजे कुठेही गेलेला माणूस वापस येऊ शकतो, परंतु जीव गेलेला माणूस परत येऊ शकत नाही. मग जे तुझ्या आईचं झालंय, तुझ्या आईनं जे केले तीच तू करतीये आणि तुझ्या मुलांना अनाथ करतीये, असं त्यांचं म्हणल्या त्या. आणि त्याचं काय आहे ग म्हटल्या, तो तर मस्त त्याला मुलगा आहे, लग्न करल, दुसरी बायको करून लग्न करून राहील, तो सगळं सुखी होईल, जीव तुझा जाणार आहे आणि तुझ्या मुलीचं आयुष्य वाटून होणार आहे. त्यांचे हे शब्द माझ्या डोक्यात तुम्हाला सांगते आत्तापर्यंत फिट आहेत. त्यांनी ते सांगितलं आणि मी त्याच क्षणाला ठरवलं की नाही, आता आपण किती त्रास सहन करायचा, लढायचं, मरायचं नाही, लढायचं पण मरायचं नाही. आणि मग मी त्या क्षणापासून ठरवलं की आता आपण फक्त निर्लज्ज म्हणून जगायचं, हे रिप्लाय द्यायचा नाही, बहिरं आंधळं व्हायचं किंवा कधी बोलायचं कधी नाही बोलायचं. मी असं ठरवून तुम्हाला सांगते, कसं तरी माझं असं आयुष्य करत मी ते आणलं आणि शेवट मला सहन होईना गेल्यानंतर मला जे काय करायचं ते कायदेशीर पद्धतीनं मी केलं. ते झालं
परंतु त्या जर लेडीजशी मी संबंध तोडल्याच्या नंतर त्या लेडीजनं मला इतका त्रास दिला. त्रास म्हणजे कसा दिला माहिती आहे का? माझ्याशी आजूबाजूच्या लोकांना बोलू दिले नाही, माझ्याशी कुणाला मैत्री करू दिले नाही, माझ्याशी कुणी बोलायला आले की काय ती एवढे सोबत बोलायचे, ती काय आपल्या वयाचं आहे वय, आणि त्याच्याकडून काय आहे शिकण्यासारखं तिला बोलायला, आणि आपल्या लेकरासारखं तर आहे ती, असं म्हणायचे. काय की तिच्यापाशी काय आहे शिकायला, आणि तिच्यापाशी कशाला जायचे, आणि असं ती म्हणायची. मग माझ्याजवळ कुणी यायचं नाही, बोलायचं नाही, मला वाळीत टाकल्यासारखं केलं. तरी पण मला काही फरक पडला नाही, कारण मी माझे 2 कामं चालू होते ती खूप करत होते, आणि मला घरातलंच एवढं काम होते की मला वेळ बी नाही भेटायचा. आणि जेवढा थोडाफार वेळ भेटायचा तर मी ह्यांच्याशी बोलायचे, तर ह्यांनी माझं सतत टेंबा पेटवायचा, माझ्या घराची सगळी रांगोळी केली त्यांनी. म्हणजे आधीच घरात पटत नव्हतं, पण ह्यांच्या सांगण्यावरून, ह्याच्यावरून परत माझ्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम झाले, आणि परत खूप सारे असे विरुद्ध आले. त्यामुळे ती मी सांगण्याचं तात्पर्य एकच की काही जण असे पोटात घुसून गोड बोलून तुमच्याकडनं सगळं काढून घेतात, आणि तुमच्याच घरच्या लोकांना त्याला मीठ मसाला लावून सांगतात, आणि तुमच्या घरात भांडण पेटवून देतात, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आणि तुमचं घर पेटवून देतात. आपल्या हातात त्यांनी काडी पेटवून दिली, आपण पेटवून घ्यायचंय आपलं घर का त्यांचंच घर पेटवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. फक्त ते कळायला पाहिजे प्रत्येकाला. आणि असेच लोक असतात, कवचित एखादी असते, जसे ते काकूनी मला सांगितलं, आणि मला ते कळलं आणि समजलं आणि समजून घेतलं मी त्या टायमिंगला. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी जिवंत आहे. मी त्यानंतर कधीही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला नाही. तर एखादीच अशी असते जी तुमचं आयुष्य म्हणजे चांगल्या मार्गे लावू शकते, आणि एक असे असतात की तुमचं घर जाळून राख होण्याची वाट बघत असतात, कारण त्यांना त्याच गोष्टीत आनंद भेटत असतो. तर त्या काकू आज ह्या जगात नाही आहेत, ती पण मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या ह्या जगात नाहीत. आणि अशा खरंच म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी माझ्यासोबत एवढं करून सुद्धा माझ्याजवळ माणूस येऊ दिलं नाही, माझ्याशी कुणाला मैत्री करू दिली नाही, माझ्याशी कुणाला बोलू दिलं नाही. परंतु शेवट त्यांच्यासोबत असं काही घडलं, आणि हे खरं आहे बरं, बाकी ज्याची त्याची मर्जी. त्यांना असा आजार जडला, बिचाऱ्यांसोबत नाही व्हायला पाहिजे होतं. माझा दुश्मन जरी असला तरी मी कुणाचं वाईट चिंतत नाही हो. त्यांना असा आजार जडला की त्यांच्याजवळ कोणीही जात नव्हतं. म्हणजे नंतर ज्या वेळेला ती खूप जास्ती प्रमाणात पसरला, त्यावेळेला त्यांच्याकडे कुणीही विचारायला गेलं नाही. ज्या बायका रात्रंदिवस त्यांच्या शेपटी सोडत नव्हत्या, त्यांच्या घरात घुसत होत्या, त्या लेडीज अक्षरशः शेवटच्या क्षणाला म्हणजे त्या आजारी होत्या, आणि 3 दिवस त्या बाहेर आल्या नाहीत, आवाज आला नाही, बोलल्या नाहीत, म्हणून कुणी सुद्धा त्यांना विचारायला बोलायला गेलं नाही. पण मी गेले, कारण मी एकदम शेजारी होते, आणि मला त्यांचा रोज आवाज यायचा भांड्यांचा वगैरे, पण त्यांचा काहीच आवाज आला नाही, म्हणून मी त्यांची बेल वाजवली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, पण 3ऱ्या दिवशी मला राहवलं नाही. मला त्या बोलत नव्हत्या तरी सुद्धा मी त्यांची बेल वाजवली, कारण त्या एकट्याच घरात होत्या. मुलं, सुना, आणि मुलीचं तर लग्न झालेलं होतं, ते सगळे पुण्याला सेटल झालेले होते, आणि त्यांचे मिस्टरही जस्ट वारलेले होते, 6 महिनेच झाले होते. आणि ते दोघं आधी तिथं राहत होते, पण मिस्टर वारल्याच्या नंतर परत त्या एकट्या पडल्या, आणि त्यांना थोडंसं काम होतं तिथं, म्हणून त्या काही तिथून जायला तयार होत नव्हत्या सुनांकडे. तर मग त्यात राहिल्या तिथं, पण त्यांचा तो आजार इतका बळकवला की त्यांना म्हणजे त्या ती 2 दिवस तर मला कसलाच त्यांचा आवाज आला नाही, म्हणून मी 3ऱ्या दिवशी म्हटलं आता बेल वाजवायचीच. काय झाले काय नाही काय माहिती, म्हटलं मावशींसोबत मी बेल वाजवली त्यांची 2-3 वेळा. मग त्या बेडवरती झोपलेल्या तर उठून यायला त्यांना वेळ लागला, पण मी तेवढ्यात घाबरून गेले. आणि मग मी बेल वाजवल्याच्या नंतर त्या परत आल्या आणि दरवाजा उघडल्यानंतर त्यांची अवस्था बघून मग मी घाबरले ना. म्हटलं काय झालं मावशी, मी तिला बोलले काय झालं मावशी, तर त्या म्हणे काही नाही बेटा, मला खूपच त्रास व्हायला लागलाय, आणि मला आता मांडीमध्ये पण गाठ आली, माझं चलायची उठायचं बसायची झालेत प्रॉब्लेम झालेत, अशा म्हटल्या त्या. म्हटलं मग तीच ना म्हणे की मी म्हटलं तीच ना, मला 2-3 दिवसापासून तुमचा आवाज नाही आला म्हटलं, आणि मला वाटलंच की तुमची तब्येत ठीक नाही का, म्हणून म्हटलं विचारावं म्हणून आले, सॉरी बरं का म्हटलं. तर त्या म्हणे कशाला सॉरी म्हणते, मला उलट किती चांगलं वाटलं म्हणल्या की म्हणजे कुणी
2 दिवसापासून कुणी आलं नाही, पण तू तरी का होणार पण माझा विचार केला आणि आलीस तू. सॉरी म्हणू नको, उलट त्या रडायला लागल्या. ॲक्च्युली खोटं बोलत नाही, अक्षरशः त्या रडल्या माझ्यासमोर. आणि म्हणजे आता त्यांना ते आठवलं असेल की आपण हिच्यासोबत हे केलं तरी सुद्धा ही आपल्याला विचारायला आली. मग नंतर मी त्यांच्याजवळ असं काही लांब बसले असं काही नाही आहे, त्या अशा बेडवरती बसलेल्या होत्या. मी त्यांच्याजवळ अशीच जाऊन बसले. मग त्यांना बोलले, गप्पा मारले त्यांच्याशी. आणि मी म्हटलं मग त्यांच्या मुलीला ते म्हटलं फोन करायचा का, बोलवायचं का, तुम्ही असं कसं झोपून राहणार आहेत, उद्या काही कमी जास्त झालं तर आम्हाला कळणार पण नाही आहे. म्हटलं मी आता 2 दिवस वाट बघितली म्हटलं, पण मला राहावं ना म्हणून मी शेवट बेल वाजवली, तुम्ही माझ्याशी बोलतात का नाही बोलत म्हणून. ते म्हणे नाही, उलट म्हणजे मला खरंच आज कळलं की तू कशी आहे. शेवटचं वाक्य त्यांचं की मला खरंच आज कळलं, माझ्या एवढ्या मैत्रिणी माझं दिवस रात्र घर सोडत नव्हत्या किंवा प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे यायच्या. आज त्या मी 2 दिवस झालं, 3 दिवस झालं मी बाहेर नाही, मेले का जगले एकाने सुद्धा मला विचारायला आलं नाही, पण तू आली. मग त्यानंतर माझ्याशी गप्पा वगैरे मारल्या. आणि काका रिटायर झाल्याच्या नंतर एक्सपायर झाले होते ना, तर त्यांचे पैसे वगैरे भेटले होते. तर त्यांनी ते मला नंतर मग तशाच अवस्थेमध्ये उठून गेल्या. मला ते म्हणजे सुनांसाठी गोल्ड केले, मुलीसाठी गोल्ड केले, काय काय डिझाईन बनवले, किती केले, प्रत्येकाला सगळे सेट केलेत, असं ती मला त्यांनी आणलं, दाखवलं. आणि मग मी त्यांना तर नंतर परत विचारलं, म्हटलं जेवायला वगैरे काही देऊ का मी, तुम्ही खासाल का मी बनवलेलं. कारण त्यांचं जेवण वेगळ्या पद्धतीचं असायचं आणि माझं जेवण वेगळ्या पद्धतीचं, म्हणून मी त्यांना विचारलं. तर त्यामुळे काही नको बेटा, मला तसंही जेवण जात नाही आहे. आणि मी हे बघ मी बनवलेलं आहे सकाळीच, पण तसंच आहे जेवण. म्हटलं मग तुम्ही ते तरी खा, नाही तर मी गरम गरम तुम्ही सांगा. म्हटलं काही बनवणार नाही. म्हणे काहीच नको, तुम्हाला आली विचारलं ह्याच्याबद्दलच मला लय आनंद झालाय म्हणे, की कुणीतरी आहे आपल्याला विचारायला. म्हटलं असं काही नसते, मी बोलते पण माझ्या असं म्हणजे ही नसतं. म्हटलं म्हणजे जर ह्या मला वाटतच होतं म्हटलं की का आवाज येत नाही बरं, काय झाले, आणि बरं लॉक पण बाहेरून दिसत नाहीये की तुम्ही गावाला गेलाय म्हणून. असं मी सोडलं असतं म्हटलं, परंतु तुम्ही आत आहेत आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हे मला वाटतच होतं. म्हटलं भले तुम्ही म्हणजे नाही का नका बोलू, पण मी माझं बेल वाजवणार. तर मग त्या माझ्याशी बोलल्या, गप्पा वगैरे मारल्या. आणि मग मी नंतर त्यांना तसं रिक्वेस्ट केली. आणि मग त्यांनी जे डाळ भात बनवलेला होता ना तो गरम केला आणि मी त्यांना समोर बसून जास्ती नाही पण 5-6 घास तरी जबरदस्तीनं खायला लावले. गोळ्या घेतल्या का विचारलं. आणि काय वाटलं तर मला फक्त कॉल करा किंवा नुसतं भिंतीला कशाने तरी वाजवा म्हटलं. रात्र किती बी रात्री असू द्या, तुम्हाला तर काही त्रास व्हायला लागला तर भिंतीला काहीतरी वाजवा म्हटलं, मी नक्की येईल म्हटलं. तर त्या हो म्हटल्या. आणि मग ते जास्ती आजारी पडले, जास्ती म्हणजे भरपूर जास्ती. नंतर म्हणजे त्या कदाचित त्याच्यानंतर त्यांची मुलगी आली, मुलं आले आणि त्यांना घेऊन ते पुण्याला निघून गेले. आणि पुण्याला मग त्यांनी ॲडमिट वगैरे केलं. मग ती त्याच्यानंतर परत गेल्याच, त्या गेल्याच. पण मी असं मनात राग ठेवून त्यांनी मला असं केलंय, त्यांच्यामुळं मला किती त्रास झालाय, माझा जीव गेला असता असं म्हणून मनात नाही राहिले. मला असं वाटलं की म्हणजे नाही का माणूस आहे आणि प्रत्येक माणूस हा आपण पाहिजे तसाच असू शकतो असं पण नाही. पण ठीक आहे. आणि मी माझे आईवडील गेलेले आहेत ना, त्यामुळं मला तुम्हाला खरं सांगू का की मी माझे आईवडील गेलेले आहेत त्याच्यामुळं मी म्हणजे कुणाशी कठोर जास्त नाही राहू शकत. मला आज जरी कोणी भांडलं आणि मला काही जरी बोलून गेलं आणि त्याला जर 1 तासाने जरी त्याला गरज पडली त्यानं मला आवाज दिला ना, तर मी नक्कीच जाणार. मी अशी आहे. म्हणजे मी भलेही मला बोलणार नाही किंवा हे नाही, पण मला असं म्हणजे नाही का की समोरच्याला तो दुःखात आहे, त्याला गरज आहे. आणि दुःख पण मला कुणाचं बघवत नाही, ते पण सांगतो. काय ते मला माहित नाही, पण मी कुणाला दुःखात बघू शकत नाही. म्हणजे माझे रक्ताचेच नाते नाही तर माझी दुसऱ्याला सुद्धा मी दुःखात बघू शकत नाही. मी अशीच आहे आणि माझा स्वभाव मला आवडतो. म्हणून मी तेव्हापासून ठरवलं की कुणाशी मैत्री करायची आणि कुणाशी मैत्री केली तर आपण आपल्या घरातले प्रॉब्लेम किती सांगायचे आणि कुणाला किती फायदा घेऊ द्यायचा आणि कुणाला कितपत आपण हे करायचं. तर आता कोणाशी माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि ती पण जीवाला जीव देणारी. आणि जर मी तिच्याकडे गेले तर मी तुम्हाला नक्कीच तिला व्हिडिओमध्ये दाखवेल कोण आहे आणि आमचं तिची ओळख कशी आणि आतापर्यंतचं दोघींचं नातं कसं आहे मी तुम्हाला नक्कीच
पण आत्ताच नाही, मला जेव्हा बी जाईल मी तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल, कारण आता ती खूप माझ्यापासून लांब राहते, मी पण. आम्ही 2 वर्षापासून आता जवळ नाही आहेत, वेगळे वेगळे झालेले आहेत. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की ती कोण आहे. त्याच्यानंतर मी कोणाशी मैत्री केली ना, मी कोणाशी शेअर केलं. त्याच्यानंतर माझं दुःख मी सांगणार तर फक्त माझ्या भोलेनाथचं, रडणार तर फक्त मी त्यांच्यासमोर, माझे प्रॉब्लेम शेअर करणार तर फक्त मी त्यांच्या समोर. आणि केले त्यांनी, मला त्याच्यातून काढलं. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि आहे. मी म्हणजे अनुभवले. देव कधीही धोका देत नाही. देवावरती विश्वास ठेवला, देवाची साथ मागितली, देवाच्या समोर रडला, देवाला प्रॉब्लेम सांगितले तर देव कधीही धोका देत नाही. माणसं देतात पण देव देत नाही. आणि हे माझे स्वतःचे अनुभवाचे बोल आहेत आणि अनुभव आहे. आणि मी आणखीन पण तेच करते फ्रेंड्स. मी कधीही कुणाची मदत पण घेत नाही कुठल्याही गोष्टीला, खरंच नाही. कारण मला जेवढं नॉलेज आहे मी तेवढ्याचा वापर करते. किंवा मी खूप अशी म्हणजे नाही का, खूप हारल्यासारखं वाटतं बघा कधी कधी, कुणाकुणाला होतं तसं, मला तर खूप होतं. म्हणजे नाही का, माझं शरीर आणि मन दोन्ही हारले ना की माझा कंट्रोल सुटतो. म्हणजेच मी रडत असते म्हणजे मी ती मला सहनच होत नाही की आता मी एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि खरंच मला खूप सारे प्रॉब्लेम होते आहेत आणि त्याच्यातून मला एक एक करत मी बाहेर पडले. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त मला देवाची साथ होती, फक्त देवाची. म्हणून मी ठरवलं की कधीही म्हणजे नाही का, रडायचं तर देवाच्या समोर. मी स्वतःसाठी तर कधी काही मागितलं नाही, मागायची वेळ पण देवानी मला येऊ दिली नाही. पण साथ मात्र कधीच सोडली नाही. तर मैत्री करा तर देवाशी, शेअर करा तर देवाशी, विश्वास ठेवा तर देवावरती. बाकी ज्याची त्याची मर्जी. माझं स्वतःचं जे आहे ते आहे. आणि मला अडचणी येण्याच्या पहिलाच इशारा भेटतो आणि मी त्या कधीही, मला नाही वाटत की माझ्या हातून कधी काही चुकीचं झालंय. आणि माझे निर्णय कधी चुकलेले नाहीयेत. कारण मी निर्णयच असे घेते की देवाच्या समोर बसून निर्णय घेतलेले असतात माझे, आणि देवाच्या साथीनच निर्णय घेतलेले असतात. तो एक विषय राहिला. आता फ्रेंडशिपचा विषय. मैत्री करताना कधीही खूप छोट्या मुलांची करा. आणि मैत्री करताना खूप वयस्कर लोकांची म्हणजे म्हाताऱ्या लोकांची करा. का माहिती? छोटे मुलं असतात ना, खूप निष्पाप असतात. ते कधी तुम्हाला वाईट शिकवणार नाहीत, तुमच्याबरोबर कधी वाईट करणार नाहीत आणि तुमच्यासोबत कधी वाईट होणार नाही छोट्या मुलांची मैत्री केल्यानंतर. आणि वयस्कर म्हाताऱ्या माणसांची मैत्री केली ना, तर तिथं तुम्हाला फक्त अनुभव भेटणार आहे. तिथं तुम्हाला वाईट वागणूक भेटणार नाही, वाईट शिक्षण भेटणार नाही, आणि वाईट वर्तणूक करा असं पण तुम्हाला भेटणार नाही. कारण त्यांचा अनुभव खूप जास्ती असतो. आपल्याच वयाच्या मुलांची मैत्री करायची, मुलींची मैत्री करायची हे चुकीचं आहे. कारण बुद्धी पाहिजे की आपण मैत्री कोणाशी करायची. आणि मी लहानपणी ते करायचे. मला माझ्या घरचेच काय, मला माझ्या गल्लीचे लोक सुद्धा चिडवायचे. म्हणजे समजा आता आजोबा आजी असतात बघा, आणि गावाकडे कसं असायचं माहिती का, असं ग्रुप बसायचा. म्हाताऱ्या बायका आणि म्हातारी माणसं एकत्र असे ग्रुप बसायचा. म्हणजे जिथं अंगण आहे खूप सारं मोठं, आणि तिथं ग्रुप बसायचा रोडला. आणि मी म्हणजे मी काय जायचे माहिती का त्यांच्याजवळ बसायला. तर त्यांच्या जो विषय असायचा एक प्रकारची गोष्टच सांगितल्यासारखं असायचं. म्हणजे ती नॉर्मल जरी बोलत असतील ना, तर ते असं वाटायचं की ती गोष्ट सांगतायत आणि म्हणून ऐकायला बसायची. ती मग मुलीच्या इकडे गेलं, असं झालं तसं झालं ते सांगायचे, जावायचं ह्याचं त्याचं सांगायचं. पण ती मला एक प्रकारची गोष्ट वाटायची, गोष्ट सांगतायत, गोष्ट कहाणी असं वाटायचं. आणि म्हणून मग मी त्यांच्यासोबत बसायचे. किंवा त्यांचा ग्रुप दिसला की मी पळत गेलेली आणि बसलेली असायची. मग त्यांचं ऐकायचं. परत नंतर तेवढं सगळं झाल्याच्यानंतर परत त्यांना म्हणायचं आता गोष्ट सांगा ना. मग त्यांच्याकडे रोज एक गोष्ट ऐकून घ्यायची. आणि ती गोष्ट अशी चालायची, 4-4 दिवस गोष्ट चालायची. असल्या मोठ्या मोठ्या गोष्टी ती सांगायची. त्यामुळं माझे कसे सगळेजण मला म्हणजे कुणी पण, मध्येच माझं स्टोरेज फुल झालं आणि व्हिडिओ बंद पडला. त्यामुळे मी तुम्हाला परत व्हिडिओ स्टार्ट केले. तर मी तुम्हाला सांगत होते की समजा मी ते गोष्ट सांगतायत आणि त्यांच्यामध्ये जाऊन बसायचे,
किंवा ते काही त्यांचे घरचे पण विषय असायचे तरी पण मी त्यांच्या ऐकायची गोष्टी सांगतायत काही की म्हणून. आणि मग कुणी पण असं म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी किंवा घरातले इव्हन कोणी पण समजा एखाद्यासोबत चालले तर लगेच चिडवायचे, तुझा मित्र चाललाय, तुझी मैत्रीण चालली, एखादी आजी चालली की असं म्हणायचे. पण मला काही फरक नाही पडायचा त्यावेळेला, कारण ना त्यांच्या मैत्रीमुळे, त्यांच्या जवळ जाऊन बसण्यामुळे कदाचित माझ्यात असे थोडेसे काही चेंजेस असतील की जी मी कुणाला हे नाही करू शकत, दुखवू नाही शकत किंवा कुणाला मी वाईट शिकवू नाही शकत. तर तो एक माझा अनुभव मला खूप छान खरंच, आणि तोच आज पण मी फॉलो करते. बघा तुम्ही छोटे छोटे मुलं म्हणजे मला सगळेजण म्हणतात